श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 17 मे 2026 रविवार या दिवसापासून अधिक महिना सुरू झाला आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिन्यात दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगळ कार्य केले जात नाहीत. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणे अत्यंत फलदायी असते. आता आपण पाहूया अधिक मासात करावयाची व्रते कोणती आहेत ती. 1. या महिन्यात दिवसातून एक वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये. 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. 3. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. 4. या महिन्यात रोज विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. 5. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. 6. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा इत्यादी. 7. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फल अनंत पटीत मिळतात. 8. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. 9. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजेच धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. याच दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 10. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. 11. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह शिदा द्यावी. 12. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणते व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. 13. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम जप, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवश्यक म्हणा. 14. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम पाळू शकता. 15. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्यांनी नक्कीच करावे, पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा इत्यादी सेवा नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल. फक्त मनात भाव पाहिजे, हेच महत्त्वाचे आहे. 16. या महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य मिळते. 17. अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. 18. दान धर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि मालपुवा दान करणे शुभ आहे. 19. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरांमध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. 20. या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे शालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. 21.
या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठन करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास श्रीमद भागवताचे पठन करावे किंवा दररोज गीताच्या पुरुषोत्तम नाम नावाच्या 14व्या अध्यायाचे त्यांच्या अर्थासह पठन करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचेही पठन करावे. 22. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, बारसे, मुंडन यांसारखे शुभ आणि मंगळ कार्य केले जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 23. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे टाळावे. 24. या महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, लसूण, कांदा, मांस वर्ज्य करावे. 25. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्ताशे एवढ्या मोदक, बर्फी, सप्तधान्य दिली जातात. अनारसे, बत्तासे यांसारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान केले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान आदीच्या दानात समावेश होतो. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे दान केले जाते. 26. अधिक मासात गायी, जावई, देवता, गंगेला वाण देणे, अधिक महात्मे वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुण्यांचे भोजन, विष्णू योग असे सर्व गोष्टी आवश्यक कराव्यात. 27. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासेसोबत एक चांदीची निरंजन देतात. ते जावयाला 33 दिव्याने औक्षण करतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे आभार मानते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.